कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सुरेसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय आणि शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत की प्रपंच करून परमार्थ कसा असावा, आणि परमार्थ करत असताना केवळ परमार्थावरच अवलंबून राहायचं का अंगच्या गुणाने काय उचल खायचं, हा हे महत्वाचं आहे। आपण प्रपंच करत असताना प्रत्येकांना अगदी नेत्रदेवीनं जेव्हा नेत्र उघडते त्या काळापासून नेत्रादेवी आपल्याला निद्रेत विसावते, ते प्रत्येक माहिती असावा। प्रत्येक आपले जेवढे अवयव आहेत तर प्रत्येक अवयवाचे प्रत्येक देवता वेगळे वेगळे आहेत। निद्रादेवी जशी वेगळी आहे, निद्रादेवीची एवढी जबाबदारी असते सुरक्षित या भूमातेच्या चरणामध्ये त्याच्या भक्तांना विसावणं आणि निद्रास्थित होणं, आणि वेळेवर निद्रादेवी जाऊन त्या भक्तांना निद्रास्थितातनं बाहेर काढते, ते निद्रादेवीचं काम असतं। तसं प्रत्येक देवता उपदेवता आपल्याकडे आहेत, पण असून एवढं काय देवता आहेत, एवढं सगळं माहिती आहे, असून सुद्धा आपण प्रपंच करत असताना परमार्थ करतो, आणि परमार्थ करत असताना मात्र आपण परावलंबी राहतो। साधना करत असताना उसनवारी साधना करतो, काय आपल्याला काय मिळेल काय, झोप व्यवस्थित लागावं म्हणून आपण देवतेची उपासना करतो, पण जी गरज आहे त्या देवतेची करत नाही, ज्याची गरज नाही त्याची उपासना आपण करतो। हा एक मानसिक त्रासच आहे। म्हणून जेव्हा जेव्हा आपण आईच्या कुशीतून ते भूमातेच्या कुशीत जातो तोपर्यंतची साधना, आईच्या कुशीतून म्हणजे बाळ जशी आईचं जडणघडण असतं, संस्कार असतात, आचार असतात, विचार असतात, जेव्हा आईच्या मांडीवर आपण असतो, छोटंसं बाळ नागडं, आई स्तनपान करायला लावते, पण ते करत असताना आईचे नेत्र आपल्या नेत्रामध्ये असतात। त्या स्तनपानापेक्षा त्या आईच्या नेत्रातले जे संस्कार उतरतात ते कायम राहतात, लक्षात ठेवा। ते कायमस्वरूपी ते नेत्रातले जे मातोश्रीनं जे काय भाव ओतलेला आहे, जे काय आचार विचार संस्कार ज्ञान विवेक कर्म जे काय तिने ओतलेलं असतं, आणि ते डोळ्यातनं या नेत्रातनं त्या नेत्रामध्ये तो बाळ घेत असतो,
पण घेत असताना नुसतंच घेत नाही, इकडे तो पायाने लाथा मारत असतो मातेला, आणि मातेचं कधी मंगळसूत्र धरतो, कधी ब्लाऊज धरतो, कधी साडी धरतो, कधी केस धरतो बाळ. हे धरत असताना जे भाव मनामध्ये पेरले जातात ते भाव शुद्ध भाव असतं आणि ते कायमस्वरूपी असतं. तसं ईश्वर सुद्धा आपल्या पाठीशी आहे, ईश्वर सुद्धा आपल्या पाठीशी आहे. पण ईश्वराकडनं जेव्हा आपण साधना करतो, ईश्वराची साधना करत असताना मात्र जी मातोश्रीच्या मांडीवर आपण लहान असताना जी साधना केली तशी साधना कायम असेल तर ईश्वर आपल्या पाठीशी असल्याशिवाय राहणार नाही. खूप गोडातला गोड मी शब्द तुम्हाला सांगितला. जो भाव लहान बाळाच्या स्तनी असतो तो भाव ईश्वर चरणी सुद्धा तोच भाव हवा. ज्याने देशाचे उच्च पदस्थ एक व्यक्ती गेली, गंगा काठी हरिश्चंद्र नावाचं स्कूल होतं, एक शाळा होती. त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी पहिलीला असताना जायचा, पहिली दुसरी तिसरीला असताना सतत जायचा. पण जात असताना त्यावेळेस नावाडी आपल्याकडनं 1 पैसा घ्यायचा, या काठावरून त्या काठावर घेऊन जायला. 1 पैसा, जायला 1 पैसा, यायला 1 पैसा. म्हणजे त्यावेळेस 25 रुपये 10 ग्रॅम सोनं होतं. त्या काळात 25 रुपये 10 ग्रॅम सोनं होतं. 12 ग्रॅम, आता 10चं निघालाय, पूर्वी 12 ग्रॅम होतं. त्या काळात 1 पैसा. तो बालक म्हणाला, जर जायला 1 पैसा, यायला 1 पैसा, 2 पैसा जर मी माझ्या आईवडिलावर बोज ठेवला तर आहे ते प्रपंच सगळं विस्कळीत होईल. 1 भाकर मला मिळते ते पण मिळायची नाही. म्हणून तो बालक डोक्याला दप्तर बांधायचा, तो बालक डोक्याला दप्तर बांधायचा, पोतं घालायचा बारदाना, आणि डोक्याला बांधून पोहत पोहत तो कडेला जायचा. आणि शाळा सुटली की पलीकडनं मुलगा अलीकडे यायचा. आणि इतर मुलं सगळे ते नावाड्याला पैसे द्यायचे, नावाड्या त्यांच्या समोर न यायचं, पण हा मुलगा एकटाच जायचा, एकटाच जायचा. असं 5-6 वर्ष झालं. एक दिवस असं नाही की तो गेला नाही. ऊन वारा पाऊस, हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो, अति मुसळधार पाऊस असायचे त्या काळामध्ये. त्या माती मुसळधार पावसामध्ये सुद्धा तो शाळेला हजेरी लावायचा. एकदा त्या नावाडीमध्ये नवीनच माणसं बसले होते आणि मुलगा येत होता, मध्यामध्ये आला. तो थोडंसं कणकण येत होती, थकला होता मुलगा, आणि थकल्यामुळं तो हातापायाची हालचाल कमी झाली. आता ते नावामध्ये बसलेल्या लोकांना वाटलं की हा मुलगा बुडून मरल. तो नावाडे म्हणाला, अहो रोज पोरगा जातो येतो. नाही बाबा, आम्हाला सण झालं नाही, आम्हाला पाहत नाही, आमचे बी घरी पोटी लेकरं आहेत. मला मुलगा बुडल, मध्यभागी आलाय, तिकडे जाता येत नाही, इकडे येता येत नाही. मग त्या मुलाला तिने उचलून नावामध्ये घेतलं. नावामध्ये घेऊन त्या बाळाला शांत केलं आणि त्या बाळाला विचारलं की तू कुठे चाललास, पोहायला आलास का? तो मुलगा म्हणाला, पोहायला नाही, मी शाळेला रोज जातो, आज थोडीशी कणकणी आली म्हणून हातापायची हालचाल कमी झाली, पण इच्छाशक्ती कमी झालेली नाही. पण माझी इच्छाशक्ती कमी झालेली नाहीये, मी काट गाठला असता. तेव्हा ते नावामध्ये बसलेले विचारले, अरे बाबा तू असं काय करतोस, तू 1 पैसा देऊन जाऊ शकला असता. तो म्हणाला, मी माझ्या कुटुंबाला ओझं का होऊ, मला ओझं व्हायचं नव्हतं म्हणून मी या नावामधनं जात नाही, मी पोहत जातो. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी करत राहणार आणि शिक्षण शिकत राहणार. आणि ते शिक्षण शिकले
आणि एक दिवस देशाचे पंतप्रधान झाले, ते आहेत लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान. ही तशी ईश्वराने सगळंच आपल्याला उत्सववारी मागण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे सगळं काही आहे, प्रत्येकाकडे आहे, कुणाकडे नाही असं नाहीये. पण आपण मात्र या उंचीचे असतो, आपण मागतो या उंचीच. त्याच्यामुळे देव सुद्धा विचार करतो, याला आणखी खाली यायचं तर येऊ द्या, याला लवकर प्रसन्न का व्हावं. तसं ईश्वर तुमच्या भोवतीच आहे, अवतीभोवती आहे. मूर्तीत देव नाहीये, देव तुमच्या हृदयात आहे. फक्त तुमचे सत्व पाळण्यासाठी, तो मूर्तीपर्यंत जाण्यासाठी, तुमचा मनातला भाव पाळण्यासाठी. जिथे भाव तिथे देव, हे देवाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. जिथे भाव नाही तिथे देव उभं राहत नाही. फक्त त्याला तपासण्याची, पाळण्याची दृष्टी बदलली पाहिजे. आपला मनातला भाव पाहायला पाहिजे, भाव बदलला पाहिजे. ईश्वर तुमच्या जवळ आहे, तसाच सद्गुरू पण तुमच्या जवळ आहे. काही लोक म्हणतात, माझ्याकडे येतात, मला कधी कधी खूप हसू येते, मी एकटाच कधी कधी हसत असतो. काही लोक म्हणतात, महाराज आम्हाला गुरु करायचा आहे, पण आमच्या लायक गुरु मिळेना. मी कपाळाला हात लावतो कधी कधी. त्याला लायक म्हणजे काय? म्हणजे आपण कोणीतरी आहोत, आपल्याकडे खूप काही आहे, आणि खूप काही असताच मी आकाशाला कलर लावून आलो असा भाव आणतात, निर्माण करतात, आणि आम्ही गुरुच्या शोधात आहोत असं सांगतात. अरे गुरुच्या शोधात राहायची गरज नाही. जेव्हा एखाद्या या दिवसामध्ये आंब्याच्या झाडावर हजारो आंबे लागलेले असतात, हजारो आंबे आंब्याच्या झाडाला लागलेले असतात, किंवा अन्य फळं, कुठलेही फळांनी लखडलेलं झाड असतो, पण कुठला तरी पोपट येतो, सगळ्या फळावर बसत नाही. जिथं पाडाला लागलेला असतो, जिथं पाड म्हणतो आपण, त्या पाडाला लागलेल्या आंब्यावरच पोपट बसतो, चोच मारतो. लक्षात ठेवा, सगळ्या आंब्याला चोच मारत नाही. याचा अर्थ इथले सगळेच पिकलेले नाहीत. जे पिकलेले आहेत ते देवा चरणावर जातात आणि लोटांगण घालतात, आणि सद्गुरूंची कृपा त्याच्यावर होते. लक्षात, त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते. हे तुम्हाला एक ताजं उदाहरण देतो. काशी विश्वेश्वर आपण माहित असाल, वाराणसी, तिथे आद्य शंकराचार्य साधनेसाठी गेले होते. साधनेसाठी गेल्यानंतर साधना करत होते. साधना करत असताना संध्याकाळी फेरपटका मारण्यासाठी त्या गंगेच्या काठी ते फिरायचे. गंगेच्या काठी 4 पावली करायचे. हे करत असताना या काठ्याला त्यांचा फेरफटका चालू होता. पलीकडच्या काठेवर एक तरुण युवक तो फेरफटका मारत होता, आणि फेरफटका मारत असताना एक वंदनीयांना वंदन करावं, ही आमची धर्म संस्कृती सांगते. वंदनीयांना वंदन करावं, त्या पद्धतीनं मुलगा त्या बाजूने, त्या सद्गुरूंना कोणीतरी संन्यासी आहे, भगवादारी आहे, दाढी आहे, कानात रिंग आहेत, याचा अर्थ कोणीतरी साधू आहे, त्यांना वंदन करावा म्हणून त्यांनी मुजरा केला, खाली मान घातला. आणि खाली मान घातल्यानंतर नजरानजर झाली, आणि नजरानजर झाल्यानंतर जेव्हा त्यांनी खाली मान घालून वंदन केला, त्यावेळेस मात्र साधूचे लक्ष त्याच्यावर गेल्यानंतर साधूने त्याला खुणवलं, इकडे 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 असं. त्याने 3 वेळा खुणवलं. आता खुणवल्यानंतर एखाद्या साधूला वंदन केलं की तो त्याचा शिष्य झाला. अजून माहिती नसलं तरी तुम्हाला सांगतो, ज्याला हृदयस्थानी आपण मानतो, ज्याला वंदन करतो, ज्याची आदरयुक्त भीती आपल्या हृदयस्थानी आहे, तोच आपला गुरु असतो. लक्षात ठेवा, दुसरीकडे शोधायला जायची गरज नाही, दुसरीकडे शोधायला जायची गरज नसते. एखाद्या आजीबाई घरामध्ये असेल, ती खूप प्रामाणिक आहे, नीतिवंत आहे, न्यायवंत आहे, शीलवंत आहे, कुलवंत आहे,
त्याच्या नजरेमध्ये आग आहे, तिच्या समोर काय आपण चुकीचं करायला भेटतो, तिचा आदर राखतो आणि जाता येता तिच्या पाया पडतो. ती माझी गुरु आहे लक्षात ठेवा. गुरुला शोधायची गरज नाही दुसरीकडं. आता वंदन तरी केलेलं आहे. वंदन केल्यानंतर गुरुजीने 3 वेळा असे बोलवलेलं आहे खुणवून, तर आपण गेलं पाहिजे. त्याला भान राहिला नाही. त्या नदीला पूल वगैरे पूर्वी असा का प्रकार नव्हते. मग तो मुलगा खाली आला, पाण्यावर पाय ठेवला, तो पूर्ण हरवून गेला, पूर्ण हरवला. पाण्यावर पाय ठेवल्यानंतर खालनं एक कमळ आला, त्या पायाला आधार म्हणून कमळ आला. तर दुसरा पाय उचलला, त्याच्या पुढे ठेवला, त्यालाही कमळ आधार आला, त्यालाही कमळ आधार आला. आणि पूर्ण पाण्यातनं तो जेव्हा त्या काठावरनं या काठाला आला, तेव्हा पूर्ण कमळ त्याच्या पायाखाली आधार म्हणून आला आणि कमळावर चालून आला आणि गुरूंचं चरण धरला. ही अनुभूती म्हणा, आपसुक म्हणा, चमत्कार म्हणा, तुम्हाला जे जे वाटतं ते म्हणा, पण मी म्हणतो गुरुवरची निष्ठा. त्यांनी ज्या भावनेने गुरुकडे आला, ज्या भावेने आला, त्या भावेने गुरुनी त्याला सुरक्षित त्यांच्यापर्यंत आणला, त्याला म्हणायचं निष्ठा आणि श्रद्धा. त्या 2 गोष्टीवर त्यांनी आणलं. ते आद्य शंकराचार्य होते, त्यांनी ओळखलं नसल असं तो त्या काळातला भाग आहे. पण ते 4 जे प्रमुख पीठ निर्माण झाले, त्या पीठातलं पीठाचे पहिले शंकराचार्य पद्यपादाचार्य. पद्यपादाचार्य हे पहिले शंकराचार्य निर्माण झाले. 4 पैकी पहिले शंकराचार्य असतील तर ते कमळावरनं आलेले. पद्य म्हणजे पद्म म्हणजे पद म्हणजे कमळ. मला सांगा, हे केवळ कोण तारलं त्यांना? हे सद्गुरु, दुसरं कोणी तारू शकलं नाही. एवढं सामर्थ्य जर या निसर्गामध्ये शक्ती असेल, या निसर्गामध्ये एवढं ऊर्जा असेल आणि तुमचा जर विश्वास असेल, तर गुरुला शोधायची गरज आहे का हो? अजिबात नाहीये. त्याची सत्व, त्याची निष्ठा आणि त्याची श्रद्धा हेच त्याचे सगळे गुरुपर्यंत नेऊन पोचवते. आणि गुरु त्याच्या जीवनामध्ये तसा मिळत असतो. आणि गुरु सोपं सहज मिळत असतो. अवघड रूपाने तुम्ही शोधायला गेला तर तुमचे किती जन्म झाले तरी गुरु मिळणार नाही, कधीही मिळणार नाही. हजारो वर्ष साधना करत बसलेले लोक आहेत. हजारो वर्ष आजही साधना करतात लोक. आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा गुरु गुरु म्हणूनच देह ठेवतात. त्यांना गुरु मिळत नाही. गुरु मिळवण्याचे साधन चिन्ह सोप्यातलं सोपं आहे. जसं बाळ, सुरुवातीला सांगितलं मी, जेव्हा मांडीवर आईचं स्तनपान करतो, ज्या स्थितीत असतो बाळ, त्या स्थितीमध्ये शेवटपर्यंत राहिला तर देव सुद्धा भेटतो आणि गुरु सुद्धा भेटतो.